नमस्कार. आपण अशा काळात जगत आहोत जिथे मशीन कविता लिहितात, संगीत तयार करतात आणि अगदी आपल्याशी माणसांसारखं बोलू शकतात. पण इथपर्यंतचा हा जो प्रवास आहे, तो नक्की कसा झाला? या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्रांतीमागे कोणती तंत्रज्ञानं आहेत? आज आपण याच एआयच्या प्रवासाचा जरा माग काढणार आहोत. आमच्याकडे आर्किटेक्चरल एव्होल्यूशन फ्रॉम न्यूरल नेटवर्क्स टू ट्रान्सफॉर्मर्स नावाचा एक लेख आहे, जो या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे उलगडून दाखवतो. आपण या लेखाच्या आधारे सुरुवातीच्या न्यूरल नेटवर्क्सपासून ते आजच्या जगात धुमाकूळ घालणाऱ्या ट्रान्सफॉर्मर्सपर्यंतची उत्क्रांती समजून घेणार आहोत. तर मग या प्रवासाची सुरुवात नक्की कुठून झाली? असं म्हणतात की याची मूळ प्रेरणा आपला मानवी मेंदू आहे. हे खरं आहे का? हो, ही गोष्ट अगदी खरी आहे. न्यूरल नेटवर्क्सची मूळ कल्पना म्हणजे ती मानवी मेंदूच्या रचनेवरूनच घेतली आहे. जसं आपल्या मेंदूत अब्जावधी न्यूरॉन्स एकमेकांना जोडून एक गुंतागुंतीचं जाळं तयार करतात, तसंच काहीसं इथे करण्याचा प्रयत्न होता. म्हणजे कृत्रिम न्यूरॉन्सचे थर एकमेकांवर रचून त्यांना डेटा ओळखायला आणि त्यातून शिकायला लावायचं. कल्पनाच खूप भन्नाट होती. पण 1950-60च्या दशकात अडचण ही होती की कल्पना होती, पण तिला प्रत्यक्षात आणण्यासाठी ना पुरेसा डेटा होता, ना संगणकीय शक्ती. त्यामुळे बरीच वर्ष हे क्षेत्र थंड बस्त्यातच होतं. म्हणजे सुरुवात तर झाली, पण गाडी काही पुढे सरकत नव्हती. मग या प्रवासातला पहिला महत्वाचा टप्पा कोणता होता, जिथे गाडीला थोडी गती मिळाली? लेखात एका परसेप्ट्रॉन नावाच्या मॉडेलचा उल्लेख आहे, जो फ्रँक रोझनब्लॅट यांनी सादर केला होता. पण ते नेमकं काय होतं आणि इतकं महत्वाचं का मानलं जातं? परसेप्ट्रॉन म्हणजे एकाच न्यूरॉनवर आधारित एक अगदी साधा मॉडेल होता, पण त्याचं महत्त्व प्रचंड होतं. कारण त्याने पहिल्यांदा हे सिद्ध केलं की एक मशीन स्वतःहून शिकू शकतं. ते अगदी सोप्या गोष्टी ओळखू शकत होतं, पण ती शिकण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. एक प्रकारे ती एक ठिणगी होती. पण खरा वणवा पेटला तो 1980च्या दशकात, जेव्हा बॅक प्रॉपोगेशन नावाचं एक अल्गोरिदम आलं. बॅक प्रॉपोगेशन हे नाव थोडंसं किचकट वाटतंय. सोप्या भाषेत त्याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर बॅक प्रॉपोगेशन म्हणजे नेटवर्कला त्याच्या चुकांमधून शिकायला शिकवणारी पद्धत. विचार करा की तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला गणित शिकवत आहात. त्याने उत्तर चुकीचं दिलं, तर तुम्ही फक्त चूक असं सांगत नाही, तर कुठे चुकलं आणि ते कसं सुधारायचं हेही सांगता. बॅक प्रॉपोगेशन नेमकं हेच काम करतं. ते नेटवर्कच्या चुकीच्या उत्तराचा माग काढतं आणि प्रत्येक न्यूरॉनला सांगतं की पुढच्या वेळी अधिक अचूक उत्तर देण्यासाठी स्वतःमध्ये काय बदल करायचा. ही एक क्रांतिकारी पद्धत होती, कारण यामुळे अनेक थर असलेल्या म्हणजे डीप नेटवर्क्सना प्रभावीपणे प्रशिक्षण देणं शक्य झालं. नेटवर्क खऱ्या अर्थाने शिकायला लागली. वा, म्हणजे चुकांमधून शिकण्याची क्षमता या बॅक प्रोपोगेशनमुळे आली. हे खूपच महत्वाचं होतं. पण तरीही त्यानंतर बराच काळ शांतता होती. मग अचानक 2000च्या दशकात या क्षेत्रात पुन्हा एकदा उत्साह संचारला आणि याला डीप लर्निंग असे एक नवीन आकर्षक नाव मिळालं. हे फक्त नावाचं मार्केटिंग होतं की काहीतरी खरंच खोल घडत होतं? तुम्ही अगदी महत्वाचा मुद्दा मांडला आहे. याला डीप म्हणण्यामागे फक्त तांत्रिक कारण नव्हतं, तर एक प्रकारचं मार्केटिंगही होतं. न्यूरल नेटवर्क हे नाव थोडं जुनं झालं होतं. डीप लर्निंग हे ऐकायला जास्त आकर्षक वाटत होतं. पण गंमत म्हणजे या नावामागे खरं आणि मोठं कारणही होतं. 2 गोष्टी एकाच वेळी घडल्या. एक, इंटरनेटमुळे प्रचंड अफाट डेटा उपलब्ध झाला आणि दुसरं, या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारी शक्ती. आणि ही शक्ती आली कुठून? तर व्हिडिओ गेम्समधून. व्हिडिओ गेम्समधून? हे कसं काय? हो, गेमर्सना चांगले ग्राफिक्स देण्यासाठी बनवलेल्या शक्तिशाली ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स म्हणजे जीपीयूजचा वापर संशोधकांनी या आवाडब्या मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी केला. या जीपीयूजमुळे अत्यंत किचकट गणितं खूप वेगाने सोडवता येऊ लागली. त्यामुळे आता नेटवर्कमध्ये खराच अनेक डीप म्हणजे खोलवर थर जोडणं शक्य झालं. आणि या डेटा आणि शक्तीच्या जोरावर 2 महत्त्वाच्या आर्किटेक्चर्सचा जन्म झाला. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याकडे डेटा आणि पॉवर दोन्ही होते. मग यातून कोणत्या प्रकारची नवी मॉडेल्स जन्माला आली, ज्यांनी विशिष्ट क्षेत्रांमध्ये क्रांती घडवली? यातलं पहिलं होतं कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क्स अर्थात CNNs. यान लेकुन यांनी याला प्रसिद्ध केलं. CNNचा खरा चमत्कार हा होता की त्यांनी कॉम्प्युटरला पाहायला शिकवलं. याआधी कॉम्प्युटरसाठी फोटो म्हणजे फक्त पिक्सेल्सचा एक गोंधळ होता.
पण CNNsने त्याला माणसांसारखं विचार करायला शिकवलं. आधी छोट्या गोष्टी ओळखा, जसं की डोळे, नाक, कान, आणि मग ते जोडून संपूर्ण चित्र तयार करा. यामुळेच आज मेडिकल इमेजिंगमध्ये ट्यूमर ओळखण्यापासून ते सेल्फ ड्रायव्हिंग कार्सना रस्ता ओळखण्यापर्यंत अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत. अप्रतिम. म्हणजे CNNsने चित्रांची समस्या सोडवली. पण भाषेचं काय? शब्द तर चित्रांसारखे नसतात. त्यांचा एक क्रम असतो, एक संदर्भ असतो. या क्रमाला सांभाळण्यासाठी काहीतरी वेगळं लागलं असणार नाही का? अगदी बरोबर. चित्रांमध्ये काय आहे हे महत्वाचं असतं, तर भाषेत कोणत्या क्रमाने आहे हे महत्वाचं असतं. आणि हीच समस्या सोडवण्यासाठी रिकरंट न्यूरल नेटवर्क्स म्हणजे RNS आले. RNSची खासियत होती मेमरी. ते वाक्यातील प्रत्येक शब्दावर प्रक्रिया करताना आधीच्या शब्दांना लक्षात ठेवत असत. यामुळे त्यांना भाषेचा क्रम आणि संदर्भ समजायला मदत झाली. नैसर्गिक भाषा प्रक्रिया म्हणजे NLP आणि अगदी शेअर बाजारातील किमतींचा अंदाज बांधण्यासारख्या गोष्टींसाठी ते खूप उपयुक्त ठरले. म्हणजे CNS चित्रांसाठी आणि RNS क्रमासाठी हे एक चांगलं वर्गीकरण दिसतंय. पण असं वाटतंय की RNSमध्ये काहीतरी कमतरता होती. कारण त्यानंतर 2017मध्ये ट्रान्सफॉर्मर्स आले आणि सगळं चित्रच पालटून गेलं. लेखात तर याला पॅराडाईम शिफ्ट म्हणजे एक मोठं स्थित्यंतर म्हटलंय. असं काय वेगळं केलं त्यांनी जे RNS करू शकत नव्हते? RNNsची सर्वात मोठी अडचण होती त्यांची शॉर्ट टर्म मेमरी. ते एखाद्या माणसासारखे होते जो एखादं लांबलचक वाक्य वाचता वाचता सुरुवातीला काय होतं हे विसरून जातो. लांबच्या संदर्भांना लक्षात ठेवणं त्यांना खूप अवघड जायचं. इथेच ट्रान्सफॉर्मर्सनी बाजी मारली. त्यांनी माहितीवर प्रक्रिया करण्याची किंवा म्हणा वाचण्याची पद्धतच बदलून टाकली. एक मिनिट, म्हणजे ते एका वेळी एक शब्द वाचत नव्हते, मग ते कसं काम करत होते? यामागे काय जादू होती? त्यांनी या अटेन्शन नावाच्या एका शानदार युक्तीचा वापर केला. RNN जसं वाक्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका क्रमाने वाचतं, तसं करण्याऐवजी ट्रान्सफॉर्मर संपूर्ण वाक्य एकाच वेळी पाहतो. आणि मग तो ठरवतो की वाक्यातील प्रत्येक शब्दाचा इतर कोणत्या शब्दांशी सर्वात जास्त संबंध आहे. उदाहरणार्थ, राजा सिंहासनावर बसला कारण तो खूप थकला होता. या वाक्यात तो म्हणजे राजा हे समजून घेण्यासाठी ट्रान्सफॉर्मर तो आणि राजा या शब्दांवर थेट लक्ष केंद्रित करतो, मग त्यांच्यात कितीही शब्द असोत. यालाच सेल्फ अटेन्शन मेकॅनिझम म्हणतात. हे तर खूपच प्रभावी आहे. म्हणजे संदर्भाची समस्या सुटली, पण याचा अजून काही मोठा फायदा होता का? हो, आणि तो फायदा प्रचंड मोठा होता. RNS क्रमाने काम करत असल्यामुळे त्यांना समांतरपणे म्हणजे पॅरलल प्रोसेसिंग करता येत नसे, म्हणजे एका वेळी एकच शब्द. पण ट्रान्सफॉर्मर्स संपूर्ण डेटा एकाच वेळी पाहू शकत असल्यामुळे त्यांना शक्तिशाली GPUsवर समांतरपणे प्रशिक्षित करणं शक्य झालं. यामुळे प्रशिक्षणाचा वेळ नाटकीयरित्या कमी झाला आणि ते प्रचंड स्केलेबल होते, म्हणजे त्यांना कितीही मोठ्या डेटासेटवर प्रशिक्षित करता येऊ लागलं. याच क्षमतेमुळे आज आपण BERT आणि GPT सारखे महाकाय लँग्वेज मॉडेल्स पाहतोय, ज्यांनी भाषा समजून घेण्याचे आणि तयार करण्याचे सर्व विक्रम मोडले आहेत. अविश्वसनीय. म्हणजे सुरुवातीला भाषांतरासाठी बनवलेली ही गोष्ट आता इतकी शक्तिशाली झाली आहे. लेखात म्हटलंय की ट्रान्सफॉर्मर्सचा वापर आता केवळ भाषेपुरता मर्यादित राहिलेला नाही. हे खरंय का? हो, पूर्णपणे. ट्रान्सफॉर्मर्स आता सर्वव्यापी झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. इमेज प्रोसेसिंगमध्ये ते चित्रांमधील वस्तू आणि त्यांच्यातील संबंध अधिक सूक्ष्मपणे समजू शकतात. विज्ञानाच्या क्षेत्रात प्रोटीन फोल्डिंगसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा वापर होतोय, ज्यामुळे नवीन औषधं शोधण्यात मदत होऊ शकते. इतकंच नाही तर ते आता कला आणि संगीत निर्मितीमध्येही वापरले जात आहेत. प्रचंड डेटा हाताळण्याची आणि त्यातील गुंतागुंतीचे पॅटर्न्स शिकण्याची अफाट क्षमता यामुळे ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर आजच्या AI संशोधनाचा कणा बनला आहे. हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. परसेप्ट्रॉनच्या एका छोट्या ठिणगीपासून ते आजच्या ट्रान्सफॉर्मरच्या वणव्यापर्यंत. मग पुढे काय? आपण शिखरावर पोहोचलो आहोत की हा फक्त एक थांबा आहे? हा नक्कीच एक महत्वाचा टप्पा आहे, पण शिखर नाही. संशोधक आता या मॉडेल्सना अधिक चांगलं बनवण्याच्या दिशेनं काम करत आहेत. 3 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. एक म्हणजे कार्यक्षमता, इफिशियन्सी. ही मॉडेल्स खूप ऊर्जा खातात, ती कमी कशी करायची. दुसरं म्हणजे पारदर्शकता किंवा इंटरप्रेटेबिलिटी, म्हणजे हे मॉडेल्स निर्णय का आणि कसे घेतात हे समजून घेणं. आणि तिसरं म्हणजे टिकाऊपणा.
याशिवाय क्वांटम कम्प्युटिंग आणि न्यूरोमॉर्फिक इंजिनिअरिंग म्हणजे मानवी मेंदूसारखी चिप्स बनवणे ह्यांसारख्या नवीन क्षेत्रांमध्येही संशोधन सुरू आहे, जे एआयला एका नव्या उंचीवर नेऊ शकतं. तर साध्या न्यूरल नेटवर्क्सपासून ते आजच्या शक्तिशाली ट्रान्सफॉर्मर्सपर्यंतचा हा प्रवास एआयमध्ये झालेल्या अविश्वसनीय प्रगतीचं दर्शन घडवतो. प्रत्येक नवीन शोध हा आधीच्या शोधाच्या पायावरच उभा राहिला. हे सर्व मानवी कल्पकतेचं आणि ज्ञानाच्या अव्यक्त शोधाचं प्रतीक आहे, नाही का? हे स्पष्ट दिसतंय की भविष्यात मशीन्स केवळ आपली साधने नसतील, तर गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी ते आपले बुद्धिमान भागीदार असतील. तुम्ही जो बुद्धिमान भागीदार हा शब्द वापरला तो खूप महत्वाचा आहे आणि या चर्चेच्या शेवटी तोच आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. कोणता प्रश्न? तंत्रज्ञान तर पुढे जातच राहील. आज ट्रान्सफॉर्मर्स आहेत, उद्या अजून काहीतरी नवीन येईल. पण खरा प्रश्न आपल्यासाठी आहे, जरी मॉडेल्स आपली बुद्धिमान भागीदार बनत असतील, तर पुढचे मोठे आव्हान केवळ त्यांच्या आर्किटेक्चरमध्ये सुधारणा करणे हे नसेल, तर त्यांच्यासोबत अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या पद्धतींमध्ये काय बदल करावे लागतील हे असेल. जसं आपण एका नवीन सहकार्यासोबत काम करायला शिकतो, त्याच्या क्षमता समजून घेतो, त्याचप्रमाणे या एआय पार्टनरसोबत काम करण्याची नवीन कौशल्य आपल्याला आत्मसात करावी लागतील. तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी आपल्यालाही विकसित व्हावं लागेल. हाच खरा पुढचा टप्पा असेल.